टिपू सुलतानवरून वाद घालण्यामध्ये भाजप आणि काँग्रेससह महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी आजचा दिवस देखील दवडला। मात्र दोन्हीकडचे नेते टिपू सुलतानऐवजी एकमेकांच्या भूमिकांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसले। टिपू सुलतानवर टीका करणाऱ्या भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, तर भाजपनं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर आरोपांची फायरिंग सुरूच ठेवली। आज दिवसभरात नेमकं काय घडलं याचा आढावा घेऊया राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमध्ये। संविधानामध्ये प्रकरण 16 जे आहे ज्याच्यामध्ये प्रशासन सुरू होतो त्या ठिकाणी टिपू सुलतान आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची तस्वीर या चित्र आहे। आता दगडफेक व्हावी की न व्हावी व्हायला नको। आंदोलनं ही नेहमी लोकशाही मार्गाने झाली। मुंबई महानगरपालिकेमध्ये विद्यमान नगरसेविका महापौर ऋतू तावडे, अमित साटम यांचं अनुमोदन आहे टिपू सुलतानच्या नावानं रस्ते आणि बगीचाला नावं देण्यासाठी। उद्धवजी ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला असताना मूग गिळून गप्प का बसलेत? महाराष्ट्रात टिपू सुलतानवरून सुरू झालेला वाद सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे। रविवारी भाजपनं हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यभर आंदोलनं केली, तर काँग्रेसकडून भाजपचा दुटप्पीपणा दाखवण्याचे प्रयत्नही सुरू राहिले। याच मालिकेच्या तिसऱ्या दिवशी हर्षवर्धन सपकाळांनी भारतीय संविधानाचं उदाहरण देत भाजपला काही सवाल केले। भारताच्या संविधानामध्ये प्रकरण 16 जे आहेत ज्याच्यामध्ये प्रशासन सुरू होतो त्या ठिकाणी टिपू सुलतान आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची तस्वीर या चित्र आहे आणि त्या चित्राच्या अनुषंगानं पूर्ण प्रशासन तिथे लिहिलेलं आहे। त्यामुळे ज्या व्यक्तीचं चित्र आपल्या संविधानामध्ये आहे त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये कुठलेही कोणत्याही एक टिपू सुलतानांचं आहे एक असं नाही, तर बऱ्याच भारतीयमध्ये योगदान असणाऱ्या अनेकांचं छायाचित्र त्यामध्ये आहे। त्यामुळे या सर्वांच्या बद्दल विचार करून प्रतिक्रिया सर्वांनी दिल्या पाहिजे असं मला वाटतं। सपकाळांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्याचे जोरदार पडसाद रविवारी पुण्यात उमटले होते। काँग्रेस भवन बाहेर भाजपनं केलेल्या आंदोलनावेळी दगडफेकही झाली होती। याचा संदर्भ घेत भाजपनं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना टार्गेट करणं सुरू ठेवलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या महाराष्ट्रातला नाही, देशातला नाही, जगातला कुठलाही हिंदू सहन करणार नाही। आता दगडफेक व्हावी की न व्हावी व्हायला नको। आंदोलनं ही नेहमी लोकशाही मार्गाने झाली। आता कोणी सुरुवात केली, ते कार्यकर्ते दोन्ही बाजूने कार्यकर्ते होते किंवा कोणी समाजकंटक होते, समाजकंटकही फायदा घेतात। या वादाचं मूळ कारण होतं मालेगावच्या उपमहापौरांच्या कार्यालयात लावण्यात आलेला टिपू सुलतानचा फोटो। वादानंतर हा फोटो भिंतीवरून उतरवण्यात आला, मात्र डागडुजीनंतर हा फोटो पुन्हा तिथं लावणार असल्याचा निर्धार उपमहापौर शाने हिंद यांनी व्यक्त केलाय। जहां मस्जिदों की हिफाजत की वहां मंदिरों की भी हिफाजत की, जहां मुसलमानों का सोचा वहां हिंदुओं का भी सोचा, जिन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की वहां टिपू सुल्तान, हजरत टिपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में आज रिपेयरिंग के बाद लगेगी। तर शाने हिंद यांचा हा अट्टहास पाहून ठाकरेंच्या शिवसेनेचं पित्त खवळलंय। कोणाला टिपू सुलतान आवडतो न आवडतो ज्याचा त्याचा विषय। या टिपू सुलतानांनी ज्या पद्धतीनं कारकीर्द केलं, इंग्रजांविरुद्ध लढले, हे जरी सत्य असलं तरी हिंदूवर त्यांनी अन्याय अत्याचार केलेले हे तितकंच खरं आहे। टिपू सुलतानाचा फोटोवर प्रेम किंवा टिपू सुलतान विचारावर प्रेम असणारे अवलाद आपल्या या देशात अजूनही जिवंत आहे। फोटो हा ज्याचा त्याचा खाजगी मालमत्ता आहे। त्याने टिपू सुलतानाचा लावा नाही तर जिन्नाचा लावा। भारतीय जनता पार्टीनं जिन्याच्या कबरीला जाऊन पुष्पहार अर्पण केलेला आहे, त्यामुळे ज्याचा त्याचा तो व्यक्तिगत विषय आहे। दुसरीकडे टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात वेगळंच वाकयुद्ध रंगलंय। भाजपनं टिपू सुलतानचं उदात्तीकरण कधी आणि कसं केलं होतं याची कुंडली मांडत संजय राऊतांनी भाजपवर तिसऱ्या दिवशीही हल्ला चढवलाय। कर्नाटकच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षानं नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानचा राष्ट्रपुरुष म्हणून कसा गौरव केलाय ना। भाषणे बघा ना त्यांची। मुंबई महानगरपालिकेमध्ये विद्यमान नगरसेविका महापौर ऋतू तावडे, अमित साटम यांचं अनुमोदन आहे टिपू सुलतानच्या नावानं रस्ते आणि बगीचाला नावं देण्यासंदर्भात।
तेव्हा भारतीय जनता पक्षानं टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार करू नये. मुंबईतल्या रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याच्या भाजपच्या प्रयत्नावरून हर्षवर्धन सपकाळांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट आणि संजय राऊतांचे आरोप या दोन्ही बाबी अमित साटम यांना खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न वाटतोय. हर्षवर्धन सपकाळला माझी ही विनंती आहे की त्याने आजचं काय ते बोलावं. 13-14 वर्षापूर्वीचा कागद कुठला तरी काढलाय, पहिलं तर त्या कागदाची ऑथेंटिसिटी आम्हाला तपासावी लागेल. त्या कागदाची ऑथेंटिसिटी तपासल्यानंतर त्याच्यावरती आम्ही बोलू. टिपू सुलतान हा आक्रांत होता. टिपू सुलतानने हिंदूंचा नरसंहार केला होता, हिंदूंची मंदिरं तोडली होती, हिंदूंचं कन्व्हर्जन केलं होतं. आमचा कालही टिपू सुलतानला विरोध होता, आजही विरोध आहे आणि उद्याही टिपू सुलतानला विरोध राहणार. हर्षवर्धन सपकाळांनी सर्वप्रथम तर याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं आणि माफी मागावी. तर छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानशी तुलना होत असताना उद्धव ठाकरेंचं मौन हे भाजपच्या नवनाथ बन यांच्या चांगलंच नजरेत भरलंय. उद्धवजी ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला असताना मूग गिळून गप्प का बसलेत? विधान परिषदेच्या पुढच्या टर्मसाठी उद्धवजींना काँग्रेसची आवश्यकता आहे. जोपर्यंत काँग्रेसचे आमदार उद्धवजी ठाकरे यांना पाठिंबा देत नाहीत तोपर्यंत उद्धवजी ठाकरे विधान परिषदेमध्ये पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत. काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या आमदारांचं समर्थन मिळावं म्हणून उद्धवजी ठाकरे टिपू सुलतानवर टीका करत नाहीत का? तर धर्माच्या नावानं होणाऱ्या आंदोलनांविषयी काँग्रेस नेते नितीन राऊतांनी चिंता व्यक्त केली आहे. आजही जर राज्यात आंदोलनं होत असतील तर मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, विचारांचे प्रश्न आहेत. यावर आंदोलनं झाली पाहिजेत. कोणत्याही धर्माच्या नावावर किंवा कट्टरतेच्या नावावर या ठिकाणी आंदोलन होऊ नयेत. काँग्रेस पक्षाने कधी पुरोगामित्व या ठिकाणी सोडलं नाही. टिपू सुलतानचा मृत्यू होऊन 3 शतकांपेक्षा अधिक काळ लोटलाय. मात्र त्यावरून वाद घालण्यात काँग्रेस आणि भाजपसह महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी 3 दिवस खर्ची घातलेत. त्यामुळे टिपू सुलतानवरून सुरू असलेला वाद राजकीय पक्ष कधी संपवणार आणि सध्या महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांना कधी भिडणार असा प्रश्न आता महाराष्ट्राच्या नागरिकांना पडला. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.